नमस्कार. मी सौ ज्योती प्रकाश जावळे. विज्ञान भाग 2 मधील प्रकरण नंबर 2 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधील आजच्या भागामध्ये आपण 2 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. आणि ते 2 मुद्दे असे आहेत: विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स, आणि दुसरं आहे पेशी विभाजन, एक आवश्यक जीवन प्रक्रिया, सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस. तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स. आपल्या आहारामध्ये आपण कर्बोदके, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज पदार्थ, तंतुमय पदार्थ अशा प्रकारचे पदार्थ आपण घेत असतो. आणि ह्या पदार्थांचं आपल्या शरीरामध्ये काय उपयोग आहे, ह्यापासून मिळणारे जे घटक आहे हे आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या अवयवांसाठी कसे उपयोगाचे आहेत ते आपण ह्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. चला तर आपण मुद्द्याकडे वळूया. कर्बोदके. आता कर्बोदके आपल्या आहारात असतात. कोणत्या प्रकारचे असतात हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ अशा प्रकारचे जे पदार्थ आहे त्यामध्ये आपल्याला कर्बोदके मिळतात. तर रोजच्या जेवणामध्ये आपण कधी कधी गरजेपेक्षा अधिक अन्न खात असतो. आणि हे अन्न खात असताना त्यामध्ये कर्बोदकाचं प्रमाण हे जास्त असतं. कर्बोदकाचे पदार्थ आपल्या शरीरामध्ये यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवले जाते. यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये ते साठवले जाते. प्रथिनं हे कशापासून बनलेले असतात, ते कशापासून मिळतात? तर प्रथिनं आपल्याला डाळी ज्या असतात, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, चना डाळ, यामधनं आपल्याला प्रथिनं मिळत असतात. अनेक अमिनो आम्लाचे जेव्हा एकत्रीकरण होते, बघा या ठिकाणी हे साखळी दाखवलेली आहे. एक एक कण जे आहे ते कण अमिनो आम्लाचे हे बनलेले आहेत आणि हे साखळी एका ठिकाणी ही तयार झालेली आहे. हे अमिनो आम्लाचे अनेक कण जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून आपल्याला प्रथिनं मिळतात. दुसरं असं सांगायचं म्हणजे प्राणीज पदार्थापासून, म्हणजे जे प्राण्यांचं मांस वगैरे असतं त्यापासून आपल्याला मिळणारे जे प्रथिनं आहेत ते प्रथिनं फर्स्ट क्लास प्रथिनं असतात. प्रथिनांमधनं प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला मिळत असते. प्रथिनांमधनं किती कॅलरी मिळते तर 4 किलो कॅलरी ऊर्जा ही आपल्याला मिळत असते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ल तयार होतात आणि ही अमिनो आम्ले शरीरामध्ये शोषली जातात. ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये मानवी शरीर दाखवलेलं आहे आणि या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे सर्व अमिनो आम्ले जे आहे हे अमिनो आम्ले रक्तामध्ये मिसळलं जातं. रक्तामध्ये मिसळल्यानंतर शरीरातील प्रत्येक अवयवाला ते पोचवलं जातं आणि अशा प्रकारे वेगवेगळे अवयव आणि पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना हवी असलेली प्रथिनं किंवा शरीराला आवश्यक असलेली जी प्रथिनं आहे ती प्रथिनं तयार करीत असतात. त्याची उदाहरणं एका तक्त्यामध्ये दिलेलीच आहे. आता हे जेवढं साखळी स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगितलं ते सर्व आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. तर बघूया. बघा, आपण जास्त प्रमाणामध्ये कर्बोदकाचे सेवन केले की ती कर्बोदके कुठे साठतात? यकृतात आणि स्नायूंमध्ये साठतात. यकृतात आणि स्नायूंमध्ये ती
कोणत्या स्वरूपाची साठतात, तर ती ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठत असतात. बघा या ठिकाणी स्नायू आहेत, यकृत आहेत. या यकृतामध्ये ती ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवली जातात. अमिनो आम्लाचे अनेक रेणू, बघा या ठिकाणी अनेक रेणू हे अमिनो आम्लाचे दाखवलेले आहेत. ते एकमेकांना जोडल्यावर तयार होतो, महारेणू तयार होतो आणि तो महारेणू म्हणजे प्रथिनांचा तयार होतो. प्राणीज पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिनं म्हणतात. आता प्राणिज पदार्थ कोणकोणते ते यामध्ये दाखवलेले सगळे, दूध, अंडी, मटण, मांस आणि फर्स्ट क्लास प्रथिनांमधनं आपल्याला 4 किलो कॅलरी एवढं मिळतं. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर परत अमिनो आम्ल हे तयार होत असतं. बघा या ठिकाणी जठरामध्ये दाखवलेलं आहे, अमिनो आम्ल तयार झालेला आहे. त्यानंतर हे अमिनो आम्ल शरीरामध्ये शोषली जातात आणि आपल्या शरीरात जे रक्त वाहतं, ह्या रक्तामार्फत प्रत्येक अवयव आणि पेशींपर्यंत ते पोचवले जाते. ह्या प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली जी अमिनो आम्ले आहे ते आपल्या शरीरात ह्या वेगवेगळ्या अवयवांना पाठवले जातात. जसं की त्वचा, मेलेनिन, रंगद्रव्य, कॅरेटीन बनवण्यासाठी प्रथिनांचा उपयोग होतो. हाडे, ऑसिन तयार करण्यासाठी प्रथिनांचा उपयोग होतो. पेशीमध्ये प्रद्रव्य पटलातील प्रथिन, विविध विकर तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. बघा हे विकर या ठिकाणी दाखवलेले आहे. स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन व ट्रिप्सिन तयार होत आहे. ट्रिप्सिन तयार झालेलं आहे. नंतर पीयूषिका ग्रंथी मध्ये विविध संप्रेरके तयार करण्यासाठी प्रथिनांचा उपयोग केला जातो. स्नायू, स्नायूमध्ये ॲक्टिन प्रथिनं आणि मायोसिन ही लवचिक प्रथिनं या ठिकाणी तयार केली जातात, त्यामुळे आपण हालचाल करू शकतो. रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंड तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आपण जर प्रथिनं हे गरजेपेक्षा जास्त जर सेवन केली तर त्यापासून जे तयार होणारं जे अमिनो आम्ल आहे ही आपल्या शरीरामध्ये साठवली जातात आणि पण ती जास्त वेळ ठेवली जात नाही. तर प्रथिनांचे रूपांतर हे ग्लुकोनिओसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजनमध्ये केले जातं आणि जास्तीचं जे प्रथिन असेल ते त्याचं रूपांतर अमोनियामध्ये केलं जातं आणि ते शरीराबाहेर टाकलं जातं. वनस्पती पेशींमध्ये खनिजांपासून त्यांना आवश्यक असणारी अमिनो आम्ले हे तयार होत असतात. बघा या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे वनस्पती आपले अन्न प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे करतात. अमिनो आम्लापासून अनेक वनस्पती हे प्रथिन तयार करत असतात. वनस्पतीमध्ये रसवाहिन्या आणि जलवाहिन्या असतात. रुबिस्को हे विकर वनस्पतींमध्ये हरितलवकामध्ये असते आणि ते निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतं. बघा हे रुबिस्को या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि हे जे हिरवं आहे ते हरितलवक आहे. आता स्निग्ध पदार्थ, स्निग्ध पदार्थ कोणकोणते आहे? तेल, तूप, लोणी, तेलबिया आणि चरबी ह्यामध्ये स्निग्ध पदार्थ असतात. तेलबिया कोणकोणत्या आहेत त्या तुम्हाला माहिती आहे, शेंगदाणे, खोबरं. तर मेदाम्ल आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट अशा रासायनिक बंधाने जोडले गेलेली असतात आणि जोडून तयार झालेला जो पदार्थ असतो त्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असे म्हणतात. स्निग्ध पदार्थ हे मेदाम्ले आणि अल्कोहोल पासून बनलेली असतात. स्निग्ध पदार्थचे पचन झाल्यानंतर त्याचे रूपांतर हे अमिनो आम्ल आणि अल्कोहोल मध्ये होतं. हे आपण चार्ट मध्ये बघितलेलंच होतं. स्निग्ध पदार्थाचे पचन झाल्यानंतर ते शरीरामध्ये शोषले जातात मेदाम्लाच्या स्वरूपामध्ये. मेदाम्ल हे रक्तामध्ये शोषून घेतली जातात आणि शरीरामध्ये रक्तामार्फत सर्व अवयवांना पोहोचवली जातात. ह्या मेदाम्लापासून शरीराला आवश्यक असणारे पदार्थ हे वेगवेगळ्या पेशी तयार करत असतात. बघा या ठिकाणी मेदाम्ल ह्या छोट्या छोट्या ह्या पेशी ह्या तयार करीत असतात. उदाहरणार्थ पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू अतिशय आवश्यक असतात आणि हे मेदाम्लापासून तयार केले जातात. या ठिकाणी दाखवलेलं आहे. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन
अल्डोस्टेरॉन अशी काही संप्रेरके सुद्धा या ठिकाणी असतात. हे त्यांचे स्ट्रक्चर दिलेलं आहे, रचना सूत्र दिलेलं आहे कशा प्रकारची त्यांची रचना असते. तसेच चेतापेशींच्या अक्षतंतू भोवती आवरण तयार करण्यासाठी या मेदाम्लाचा वापर केला जातो. हे बघा, हे आवरण तयार केलेलं आहे, त्या मेदाम्लाचा वापर केला जातो. हे जे आहे ती चेतापेशी आहे. सर्व संवेदना आपल्याला यामार्फत पोहोचले जाते. आपण गरजेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थाचे सेवन केले की त्या स्निग्ध पदार्थाचे रूपांतर हे चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये रूपांतर होते आणि त्यामुळे काय होतं हे तुम्हाला माहिती आहे, लठ्ठपणा येतो. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा ही मिळत असते. स्निग्ध पदार्थ त्यामुळे कमी खायला पाहिजे. तेल, तूप, मांस ह्यांचं सेवन हे कमी प्रमाणात केलं पाहिजे. तसं म्हणायला गेलं तर आपला आहार हा संतुलित असला पाहिजे. तर आपल्या शरीराला कर्बोदक स्निग्ध पदार्थांची ज्याप्रमाणे गरज असते त्याचप्रमाणे जीवनसत्व, नंतर तंतुमय पदार्थ, खनिज पदार्थ ह्याची सुद्धा आपल्या शरीराला गरज असते. तर आपल्या शरीरामध्ये आपण जीवनसत्व बरेचसे घेत असतो. ह्या जीवनसत्वाचे प्रमुख असे 6 प्रकार आहे. उदाहरणार्थ ए जीवनसत्व, बी जीवनसत्व, सी आहे, डी, ई आणि के जीवनसत्व, अशा प्रकारचे 6 प्रकार हे जीवनसत्वाचे आहे. हे मुख्य 6 प्रकार आहे. ह्यामधनं बरेचसे उपप्रकार पडतात, जसं की B5 आहे, B12, B2 अशा प्रकारचे बरेचसे उपप्रकार सुद्धा आहेत. ह्या 6 प्रकारांमध्ये जीवनसत्व ए, डी, ई आणि के हे स्निग्ध, मेद म्हणजेच काय, स्निग्ध पदार्थ. तर हे विद्राव्य आहे. विद्राव्य म्हणजे विरघळतात, पदार्थांमध्ये ते विरघळलं जातं. तसंच जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी हे जलविद्राव्य आहे. जलविद्राव्य म्हणजे पाण्यामध्ये ते लवकर विरघळले जातात. दुसरं असं सांगायचं म्हणजे ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र. ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र यामध्ये ह्या ज्या प्रक्रिया होतात, या प्रक्रियांमध्ये एपीडीएच2 आणि एनएडीएच2 अशा प्रकारचे रेणू हे तयार होत असतात आणि ह्या रेणू तयार होत असताना अनुक्रमे रायबोफ्लेविन, बघा या ठिकाणी जीवनसत्व B2, जीवनसत्व बी मधला उपप्रकार हा जीवनसत्व B2 ह्यांची गरज लागते, ह्यांचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे निकोटिनामाइड म्हणजेच जीवनसत्व B5 याचा उपयोग हे रेणू तयार करण्यासाठी केला जातो. तर हे कशा रीतीने प्रक्रिया घडते हे आपण पुढील स्लाइडमध्ये चित्रांमार्फत बघणार आहोत. तर चला तर पुढचं चित्र बघूया. त्यामध्ये दाखवलेलं आहे, बघा काय दाखवलेलं आहे. एका मुलाने आ केलेला आहे आणि जीभ आपल्याला दिसते, आतमध्ये तोंडामध्ये ह्या जखमा झालेल्या आहेत. तर बऱ्याच वेळेला आपल्या तोंडामध्ये जखमा होतात. आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त झालं तर आपल्या शरीरात, आपल्या तोंडामध्ये हे अशा प्रकारच्या जखमा होतात. त्याला तोंड येणं असं देखील म्हणतात. आपल्या जिभेच्या टोकाशी किंवा दाढेच्या खाली आपल्याला छोट्या छोट्या अशा जखमा लाल होतं आणि त्यामुळे तिखट पदार्थ वगैरे आपण जर काही खाल्ले तर आपल्याला खूप तिखट लागतं, सहन करू शकत नाही. काही असा वेगळा असा आजार नाही आहे. तर हे म्हणजे जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये कमी झालेलं आहे, जीवनसत्वाच्या अभावी होणारे आजार आहे. तर आपल्या शरीरात त्यावेळेस जीवनसत्व हे कमी झालेलं असतं, B12. तर हे बी कॉम्प्लेक्स आपल्या शरीरातलं कमी झालेलं असतं, म्हणून तोंड येणं यासारखे आपल्याला आजार होत असतात. त्याचप्रमाणे जीवनसत्व अभावी बरेचसे आजार होत असतात.
मुळदूस, नंतर रातांधळेपणा. रातांधळेपणा कशामुळे होतो तर जीवनसत्व ए च्या अभावी रातांधळेपणा होतो. अशा बऱ्याचशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला माहिती आहे, लक्षणं आपल्याला माहिती आहे. त्याचा अभ्यास आपण मागच्या इयत्तांमध्ये केलेला आहे. तर आता हे प्रक्रिया कशा रीतीने घडते ते आता आपण या ठिकाणी बघूया. तोंड आल्यानंतर आपण तिखट असे छान छान आपल्याला आवडणारे तिखट पदार्थ सुद्धा खाऊ शकत नाही. आपल्या लहानपणी किंवा तरुणपणी काही जणांना रात्रीचं दिसत नाही. तर ते का? तर ते अशामुळे तर आपल्या शरीरामध्ये जीवनसत्वाची कमतरता असते आणि त्यामुळे रातआंधळेपणा अशा प्रकारचा रोग होतो. आपल्या शरीरात विविध कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी रासायनिक पदार्थांचा असा एक गट असतो की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरात विविध कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी आवश्यकता असते आणि अशाच गटाला जीवनसत्व असे म्हणतात. जीवनसत्वाचे 6 प्रकार आहेत, जसे ए, बी, सी, डी, ई आणि के हे मुख्य जीवनसत्व आहे. त्यापैकी ए जीवनसत्व, बी आणि ई आणि के हे मेद आणि स्निग्धमध्ये विद्राव्य आहेत आणि बी आणि सी हे जलविद्राव्य आहे. ग्लुकोज विघटन व क्रेब चक्राच्या प्रक्रियांमध्ये NADH2 आणि FADH2 फ्लेविन एडेनाइन डायन्यूक्लिक ऍसिड हे तयार करण्यासाठी रायबोफ्लेविन म्हणजे जीवनसत्व B2 आणि निकोटिनामाइड म्हणजे जीवनसत्व B5 याचा उपयोग केला जातो. बऱ्याच वेळेला आपल्या तोंडात किंवा घशामध्ये कोरड पडते. कशामुळे तर ती तहान लागल्यामुळे. आपल्याला तहान लागते त्यावेळेस कोरडेपणा येतो. अति जुलाब जर झाले तर वरचेवर मीठ, साखर, पाणी प्यायला दिलं जातं. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे कमी होते आणि अतिशुष्कता ही निर्माण होते. जुलाब झाल्यामुळे अतिशुष्कता ही निर्माण होते. याचा परिणाम हा घातक होऊ शकतो. परिणामी दगावण्याची सुद्धा भीती असते. उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा जास्त श्रम करतो तेव्हा आपल्याला घाम का येतो तर तो उष्णतेमुळे. उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप असते, त्याबरोबर आपल्या शरीराचे तापमान सुद्धा वाढत जाते. शरीराचे तापमान वाढते आणि म्हणून परिसरातील तापमान आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहावे आणि म्हणून धर्मग्रंथी ह्या आपोआप उत्तेजित होत असतात आणि त्यातून घाम हे बाहेर पडत असतो. आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे 65 ते 70% एवढे असतं. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% इतकं पाणी असतं. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणी असतं. शरीरातील हे पाण्याचे प्रमाण कमी झाले की पेशींचे पर्यायाने शरीराचे पाणी हे कमी होते. आपल्याला पाणी अतिशय आवश्यक आहे. मात्र इतर पचनक्रियेमध्ये सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. न पचलेले अन्न शरीराबाहेर टाकण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. तंतुमय पदार्थ, पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला हे तंतुमय पदार्थ मिळत असतात. तर आपल्या शरीरामध्ये इतर पोषक द्रव्यामध्ये तंतुमय पदार्थांची अतिशय आवश्यकता असते. का आवश्यकता असते आपल्याला तंतुमय पदार्थाची? तर आपण जे खाल्लेलं अन्न असतं त्याचं पचन झाल्यानंतर पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये या तंतुमय पदार्थाचा खूप उपयोग असतो आणि हे तंतुमय पदार्थ त्यासाठी आपण विविध अशा पालेभाज्या, फळं यांचा आहारामध्ये समावेश करणं अतिशय आवश्यक असतं. आता पुढचा जो मुद्दा आहे त्या पुढच्या मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत तो म्हणजे पेशी विभाजन. एक आवश्यक अशी जीवन प्रक्रिया. सेल डिव्हिजन अँड एसेन्शियल लाईफ प्रोसेसेस. ह्यामध्ये मुख्यत्वे 2 प्रकार आहेत आणि ते म्हणजे सूत्री विभाजन मायटोसिस आणि अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे मियोसिस. सूत्री विभाजनातील शरीरामध्ये काही पेशी आणि मूल पेशींमध्ये हे घडून येतं. तर अर्धसूत्री विभाजन हे जनन पेशीमध्ये घडून येतं. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी
आपल्याला पेशीची रचना माहीत असणं आवश्यक आहे आणि पेशीची रचना आपण इयत्ता 8वी इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत, 9व्या इयत्तेमध्ये शिकलोय. प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी ह्यामध्ये कोणकोणते घटक असतात यांचा सुद्धा आपल्याला माहिती आहे. याचं सर्व घटकांचा अभ्यास, त्यांचे गुणधर्म, त्यांचे वैशिष्ट्य हे आपण अभ्यासलेले आहेत. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते आणि त्या व्यतिरिक्त पेशीची इतर अंगके सुद्धा असतात आणि ह्या माहितीच्या आधारेच ह्या पेशी विभाजनात आपण याचा उपयोग कशा प्रकारे होतो ते आपण ह्या पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट ही कशी करते. गुणसूत्रांची संख्या जर 2n असेल तर ती 4n कशी होते ते आपल्याला या ठिकाणी या मुद्द्यामध्ये बघायला मिळेल. सूत्री विभाजनामध्ये 4 टप्पे आहेत. ते म्हणजे पूर्वावस्था, दुसरा आहे मध्यावस्था, तिसरा आहे पश्चावस्था आणि चौथा आहे अंत्यावस्था. ह्या 4 मुद्द्यांचा सूत्री विभाजनामध्ये अंतर्भाग आहे. नंतर अर्धसूत्री विभाजनामध्ये 2 टप्पे आहेत. अर्धसूत्री विभाजन 1 आणि अर्धसूत्री विभाजन 2. तर ती प्रोसेस कशा प्रकारची होते, ती जीवन प्रक्रिया ही कशा प्रकारची होते ती आता आपण अभ्यासूया. बघा, सूत्री विभाजन मायटोसिस. ह्या मायटोसिसमध्ये 2 ज्या पेशी आहेत त्या 2 पेशी मुख्य असतात. पहिली म्हणजे कायपेशी आणि मूलपेशी. ह्या सूत्री विभाजनाने विभाजित केल्या जातात. बघा, कायपेशी आणि मूलपेशी. सूत्री विभाजन हे 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होत असते आणि ते 2 टप्पे म्हणजे प्रखल विभाजन आणि केंद्रकाची विभाजन. बघा, या ठिकाणी मुद्दे दाखवलेले आहे. पेशी, त्यामध्ये प्रखल विभाजन ही कशा प्रकारचे होत राहते, नंतर केंद्रक विभागले गेलेले आहे, नंतर पटल विभागले गेलेले आहे आणि परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचे हे विभाजन होत असते. आणि या अवस्थेमध्ये अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक हे जे आहेत हे नाजूक भागासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन हे होत असते. वलीभवनामुळे ते आखूड आणि जाड होते आणि त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडी सहित, बघा हे हिरव्या रंगाचं दाखवलेल्या अर्ध गुणसूत्र सहित हे दृश्य व्हायला, दिसायला आपल्याला सुरुवात होते. तारा केंद्र द्विगुणित होते आणि प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या 2 ध्रुवांना, गुलाबी कलरचं दाखवलेलं आहे ते 2 ध्रुवांना जातं आणि हे ताराकेंद्र मग केंद्रावरण आणि केंद्रिका हे हळूहळू नाहीस व्हायला सुरुवात होतं. त्याच्यावर वेगवेगळे आवरण व्हायला सुरुवात होते धाग्यांच्या स्वरूपामध्ये. आता हे दुसरं आहे, हे मध्यावस्था आहे. मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण संपूर्णपणे नाहीस होत असतं आणि हे नाहीस होत असताना सर्व गुणसूत्राचे धनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित आपल्याला दिसायला लागतं. बघा कशा रीतीने हे प्रक्रिया घडत आहे हे बघा. जेव्हा सर्व गुणसूत्र हे पेशींच्या विषुववृत्तीय म्हणजे मध्य प्रतलाला समांतर अवस्थेमध्ये अरेंज होत असतात, संरचनित होत असतात. बघा हे आजूबाजूला अरेंज हे होत असतात. त्या वेळेस दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू यांच्या दरम्यानमध्ये, हे हिरव्या रंगाचं कड दाखवलेलं आहे, यांच्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे, स्पिंडल फायबर्स म्हणजे तर्कतंतू हे तयार होत असतात. आणि हे तिसऱ्या भागामध्ये पश्चावस्थेमध्ये तर्कतंतू तयार होतात. पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रां बिंदूंचे विभाजन हे होत असते. कशा रीतीने विभाजन होते ते बघा. प्रत्येक गुणसूत्राची अर्धसूत्र जोडी वेगवेगळी होऊन विरुद्ध दिशेलाही ओढली जाते आहे. एक इकडे आणि एक तिकडे अशा रीतीने ओढली जाते आहे. वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्र, डॉटर क्रोमोझोम्स असे म्हणतात. बघा हे जन्य गुणसूत्र आहेत, हे ओढले गेलेले आहे. मेटाफेज हे त्यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्र केळीच्या घडासारखी दिसतात आणि गुणसूत्राचे 2-2 संच पेशींच्या 2 टोकांना खेचले जातात. बघा
एका याचे कशा रीतीने हे ओढले गेलेले आहे आणि दोन्ही टोकांना ते पोचवले जाते. या अवस्थेमध्ये पेशींच्या दोन्ही टोकांपर्यंत गेलेली गुणसूत्र हे उलगडली जातात आणि उलगडल्या गेल्यानंतर ती पुन्हा नाजूक धाग्यांसारखी पातळ होतात व अदृश्य होऊ लागतात. हळूहळू अदृश्य झाल्यानंतर ती दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रक आवरण तयार होते आणि हे केंद्रक आवरण तयार होत असतानाच एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके डॉटर न्यूक्लियाई तयार होतात व जन्य केंद्रकांमध्येच बघा जन्य केंद्रकांमध्ये केंद्रका सुद्धा दिसायला लागतात. पिवळ्या रंगाच्या केंद्रका दिसायला लागलेल्या आणि तर्कतंतू हे नाहीसे होऊन जातात आणि हे चौथ्या अवस्थेमध्ये तर्कतंतू नाहीसे झालेले आहे. अशा प्रकारे प्रकाल विभाजन ही प्रक्रिया पूर्ण होते व परिकल विभाजन ही प्रक्रिया सुरू होते म्हणजे अंत्यावस्थेमध्ये. तर ही बाजूची ही आकृती बघा. ह्या आकृतीमध्ये गुणसूत्र गुणद्रव्य कशा प्रकारचे विभाजन केले जाते, पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था ही कशा प्रकारची होत असते हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता ह्या आकृतीमध्ये बघा, ह्या आकृतीमध्ये एक पेशीचे परिकल विभाजन आहे, पेशी द्रव्याचे विभाजन होत असते आणि 2 नवीन पेशी ह्या तयार होत असतात. कशा रीतीने परिकल विभाजन होत आहे आणि त्यानुसार हे बाजूचं जे पटल आहे ते वेगवेगळं होत आहे आणि ते तयार झालं त्यांना जन्य पेशी असं म्हणतात. या प्रक्रियेमध्ये पेशींच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अशी खाच तयार होते आणि ही जी खाच आहे, ही खाच जी आहे ती खोलवर जाते. हळूहळू अशी खोलवर जाऊन त्यापासून 2 वेगवेगळ्या पेशी ह्या तयार होतात, नवीन पेशी ह्या तयार होतात आणि सूत्री विभाजनामुळे शरीराची वाढ होते तसेच शरीराची झीज भरून निघते. शरीराची झीज भरून निघते. जर आपल्याला जखम वगैरे झाली तर ती बरी होते आणि पूर्वीसारखं जसं जसं होतं ते कशामुळे तर ही भरून निघते. सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी सूत्री विभाजन अतिशय आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हे परिकल विभाजन घडून येत असतं. तर हे सर्व सूत्री विभाजनामध्ये घडून येत. आता दुसरा जो टप्पा आहे ह्या दुसऱ्या टप्प्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो दुसरा टप्पा म्हणजेच काय आहे तर अर्धसूत्री विभाजन, मिओसिस. यामध्ये मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की यामध्ये 2 टप्पे आहे, ते म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2 अशा प्रकारचे 2 भाग आहे. अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण म्हणजे जनुकीय पुसंयोग होते आणि नंतर ती सजातीय गुणसूत्र ही 2 संचांमध्ये विभागली जाते आणि 2 एकगुणी पेशी ह्या तयार होत असतात. त्या कशा रीतीने तयार होत असतात ते आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर बघूया कशा प्रकारे नवजात पेशी ह्या तयार होत असतात. अर्धसूत्री विभाजन 2 भाग आहेत, 2 टप्पे आहेत आणि ते 2 टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2 याची सविस्तर माहिती ह्या स्लाइडमध्ये आता आपण घेणार आहोत. ह्यामध्ये अर्धसूत्री विभाजन 1 मध्ये समजातीय पेशी बघा. आता या ठिकाणी पेशी दाखवलेली 1 2 3 हे 4 नंबर आणि 5 हे जे आहेत 1 ते 5 हे पुरावस्था आहे. नंतर हे जे आहे ते मध्यावस्था आहे, हे काय हे पश्चावस्था आहे आणि हे अंत्यावस्था आहे. बघा कशा रीतीने रचना ही झालेली आहे. पहिल्यानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, तिसऱ्यानंतर चौथी आणि मग इकडे बघा हळूहळू हे मध्यावस्थेमध्ये कसे झालं आहे, इथे वेगवेगळे झाले. नंतर याच्यापासून 2 वेगळ्या पेशी ह्या तयार झालेल्या आहेत. ती सजातीय गुणसूत्रे 2 संचांमध्ये विभागली जातात आणि 2 एकगुणी पेशी ह्या तयार होत असतात. आता ही पुढची आकृती बघा. या आकृतीचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की भाग 2 हा सूत्री विभाजनासारखाच
आहे. या भाग 1 सारखाच भाग 2 सुद्धा आहे. एवढंच आहे त्यामध्ये की त्यामध्ये अर्धगुणसूत्राच्या 4 जोड्या तयार होतात. इथे बघा या ठिकाणी सेम तसंच आहे. या ठिकाणी मध्यावस्था आहे, ही पश्चावस्था आहे. बघा ह्यामध्ये 2 एका ह्याच्यापासून 2 झाले, इकडे 2 झालेले आहे. म्हणजे ह्या 2 पेशी आणि ह्या 2 पेशी अशा मिळून 4 एकगुणी पेशी ह्या तयार झालेल्या आहेत. 4 पेशी त्यांचे युग्मके व बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया ही अर्धसूत्री विभाजनाने घडून आलेली आहे. बघा युग्मके आणि बीजाणू ही प्रक्रिया या अर्धसूत्री विभाजन भाग 2 मध्ये घडून आलेली आहे. या पेशी विभाजन पद्धतीमध्ये द्विगुणित 2n पेशीपासून तयार होत असतात. ह्या पेशी ह्या तयार होत असतात. पेशी विभाजनावेळी समजातीय म्हणजे होमोलोगस सुगुणसूत्रांमध्ये पारगती क्रॉसिंग ओव्हर होत असते. कशा रीतीने होते बघा, व जनुकांचे पुनःसंयोग होते. त्यापासून बघा 4 पेशी कशा होतात, 2 झाल्या आधी, त्यानंतर 4 होत्या. ह्यामुळे तयार होणाऱ्या ज्या 4ही जन्य पेशी ह्या नवजात पेशी म्हणजे डॉटर सेल जनुकीय दृष्ट्या जनक पेशींपेक्षा सुद्धा एकमेकांपेक्षा ह्या वेगवेगळ्या असतात. अशा रीतीने हे पेशींमध्ये विभाजन हे होत असतं. तर हे प्रकरण या ठिकाणी संपतं आपलं. दुसऱ्या प्रकरणात जे जे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास हा केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. तर आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. हे जेवढा आपण आजचा भाग घेतला त्यावर आधारित स्वाध्याय. तर स्वाध्यायामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर असे वर्णन करा. नंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे हे स्पष्ट करा. तिसरा प्रश्न असा आहे की अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील 5 अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा. आणि चौथा प्रश्न आहे आकृतीला नावे द्या. ही आकृती आहे, हे आकृती गुणसूत्राची आकृती आहे. ह्यामध्ये हे खाली बॉक्स दाखवलेले आहे. ह्या बॉक्समध्ये त्यांना नावे द्यायची आहेत. तर हे नावं देणे अतिशय महत्त्वाचे आहे. ही आकृती जी आहे ही मार्चला आलेली होती या परीक्षेमध्ये. आता मार्चची परीक्षा झाली त्यामध्ये आलेली होती. प्रत्येक बॉक्सला अर्धा मार्क असतो. अशा रीतीने हे प्रकरण नंबर 2 हे आपलं इथेच संपलेलं आहे. तुम्ही सर्वांनी हे प्रकरणाचा नीट वाचन करायचं आहे. जे सर्व व्हिडिओ जे झालेले आहेत ते एकदा बघा, पुन्हा ते लक्षात घ्या. नाही समजलं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगेन. पुढच्या वेळेस पुढच्या भागामध्ये आपण विज्ञान भाग 1 प्रकरण नंबर 3 रासायनिक अभिक्रियाचे प्रकार हे आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.